नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पण अतिशय उपयुक्त अशा घरगुती किचन टिप्स. नंबर 1. कधीही टेकून बसून अन्न खाऊ नका, त्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. नंबर 2. घसा दुखत असेल तर, अजिबात आवाज येत नसेल तर कच्चा पेरू शिजवून खा, घसा बरा होतो. नंबर 3. जास्त थुंकल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ लागतो. नंबर 4. पुदिना, आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात खाल्ल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होणार नाहीत. नंबर 5. बाहेर कपडे कधीच वाळू घालू नका, कारण रात्री नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असतात. आपण जेव्हा कपडे वाळू घालतो त्यांना एक प्रकारचा सुगंध असतो. त्या सुगंधाच्या शोधात दुष्ट शक्ती आकर्षित होतात. त्यामुळे कपडे दिवसा धुवून वाळू घाला. दिवसा कपडे धुतल्यामुळे सूर्यप्रकाश त्यातील हानिकारक जंतूही नष्ट होतात. त्यामुळे कपडे नेहमी दिवसाच वाळवावेत. नंबर 7. मेंढीचे दूध केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात. नंबर 8. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सवयीमुळे आपला चेहरा खराब होतो. आपल्या चेहऱ्यावर स्किनचे प्रॉब्लेम होण्यास सुरुवात होते. नंबर 9. पायात चमक आली असेल किंवा एखाद्या ठिकाणी मार लागला असेल व सूज आली असेल तर त्या ठिकाणी बर्फाने शेकल्यास आराम मिळतो. नंबर 10. रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटे चालावे. त्यामुळे शुद्ध हवा आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरातील 99% आजार कमी होतात. नंबर 11. कमी वयात लहान मुलांना चष्मा लागला तर त्यांना दुधात खडीसाखर व वेलची उकळून ते दूध प्यायला द्या. त्यामुळे त्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते. नंबर 12. लहान मुले अंथरूण ओले करत असतील तर त्यांना गूळ घालून केलेले तिळाचे लाडू खायला द्या. नंबर 13. ताक पिल्याने जुलाब कमी होतात आणि त्यामुळे अपचनाचा त्रास देखील होत नाही. तसेच रक्तदाब, दमा, सांधिवात नियंत्रणात राहतो. नंबर 14. ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन ओटीपोटी दुखत असेल तर त्यांनी ओव्याचे पाणी गूळ घालून घेतल्याने आराम मिळतो. नंबर 15. घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा. त्यामुळे त्यांचे दात किडण्यापासून वाचतील. नंबर 16. घड्याळ. घड्याळ ही अशी गोष्ट आहे की जी कधीही आपण दुसऱ्याला देऊ नये. असे केल्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे कधीही एकमेकांची घड्याळ वापरू नये, कारण घड्याळ आपल्या जीवनाच्या चांगल्या वाईट वेळेशी जोडलेली असते. दुसऱ्यांची घड्याळ आपल्या हातात घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. आरोग्यविषयक समस्याही निर्माण होऊ शकतात.
नंबर 18. पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत. त्यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत. तसेच हलकासा सुगंधही येतो. त्यामुळे कपाट उघडल्यास आपल्याला फ्रेश वाटते. 19. शिळे अन्न कधीही दुसऱ्याला देऊ नका. आपण कधीकधी गोरगरिबांना आपल्या घरातील उरलेले शिळे अन्न देतो, पण हे चुकीचे आहे. असे केल्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येते. 20. घरातील व्यक्तींचे आरोग्य बिघडते. शिळे अन्न हे दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरातील आजारपणाच्या माध्यमातून ते प्रवेश करते. म्हणून जर तुम्हाला द्यायचेच असेल तर ताजे अन्न द्यावे, पण शिळे देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.